एकीकडे वहिनी आणि बाळाची काळजी, दुसरीकडे ऋतुजाचं आणि त्याचं असलेलं नातं. एकीकडे कर्तव्य, दुसरीकडे प्रेम. अशा परिस्थितीत मानसने काय करायला हवं? मानस काय निर्णय घेईल? ऐकूया दुसऱ्या भागात. सुखाचा पदर भाग 2. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. मानसच्या आवाजावरून नक्कीच काहीतरी गडबड झाली आहे असं ऋतुजाला जाणवलं. पण तो एवढा मोठा धक्का देईल असं मात्र तिला वाटलं नव्हतं. दोघे गार्डनमध्ये भेटले. घडलेली सगळी हकीकत मानसने ऋतुजाला सांगितली आणि तिला मोठा धक्का बसला. अरे मानस, काय बोलतोयस तू? एकीचं आयुष्य सावरायला दुसरीचं आयुष्य उद्ध्वस्त करणार तू? या लग्नाने वहिनी काय, तू काय आणि मी काय, कुणीच सुखी राहू शकणार नाही. आणि बाळाची एवढी कसली चिंता करतोस? त्या बाळाला मी माझ्या मुलासारखं प्रेम देईन. वहिनींना कधीही अंतर देणार नाही. माझ्यावर विश्वास नाही का तुझा? प्लीज बोल काहीतरी. अरे तुझ्याशिवाय मी नाही राहू शकत. आपण एकत्र पाहिलेल्या स्वप्नांचं काय, आपल्या सुखी संसाराचं काय? हे बघ, काहीही झालं तरी मी दुसरं कुणाशीही लग्न करणार नाही. प्लीज माझा विचार कर. असं म्हणून ती रडू लागली. मानसचेही डोळे डबडबले. हे सगळं करायला मलाही जड जाते ऋतू, पण मी आईचा शब्द नाही मोडू शकत. घरात वहिनी एवढी दुःखी असताना, एवढे प्रॉब्लेम असताना मी माझ्या सुखी संसाराचं स्वप्न कसं रेखाटू शकतो? माझंही डोकं सध्या बधीर झालं आहे, कामच करत नाही आहे. जोपर्यंत बाळाचा प्रश्न मार्गी लागत नाही तोपर्यंत मी माझ्या सुखी संसाराची स्वप्न पाहूच शकत नाही. तू चांगली आहेसच, वहिनींना कधी अंतर देणार नाहीस, या सगळ्या गोष्टी मान्य असल्या तरी कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या गोष्टीवरून भांडणं होतीलच. मुलामुलांमध्ये भेदभाव केला जाईल. दादा वहिनीच्या बाळाबरोबर चुकून जरी अन्याय झाला तर दादाला काय वाटत असेल या विचारानेच मला कायमचं अपराधी वाटेल ग. मला माफ कर ऋतू, मी तुझा गुन्हेगार आहे, पण मला खरंच क्षमा कर. या क्षणी काय करावं माझं मलाच सुचत नाही आहे, मानस म्हणाला. पण मानस, हा विचार स्वार्थीपणाचा नाही का? तू फक्त तुझ्या कुटुंबाचा विचार करतोयस, माझा नाही. रागाने ऋतुजा म्हणाली. ऋतू, मी तुझ्याशी लग्न केलं तरी आईच्या दृष्टिकोनातून तो विचार स्वार्थीच असणार आहे. मी तुला डावललं तर तुझ्या दृष्टिकोनातून मी स्वार्थीच ठरणार आहे. पण खरं सांगू, कोणताही निर्णय घेतला तरी त्रास मात्र मलाच होणार आहे. त्यातल्या त्यात तुझ्याशी लग्न न करण्याचा विचार कमी स्वार्थाचा आहे, कारण तुझ्याबरोबर मीही माझ्या इच्छा अपेक्षांना, आनंदाला कायमची तिलांजली देणार आहे. प्लीज हा निर्णय मला बदलायला लावू नकोस ग. मी आईला वचन देऊन बसलो आहे. मला माफ कर, विसरून जा. असं म्हणून तो सरळ चालू लागला. ऋतुजा मागून ओरडून त्याला सांगत राहिली, मानस लक्षात ठेव, काही झालं तरी मी तुला सोडणार नाही. मानसला तरी तिला कुठे सोडायचं होतं? पण कधी कधी माणसाला चूक काय, बरोबर काय, योग्य काय, अयोग्य काय नाही ठरवता येत. एकीकडे न्याय करायला गेलो तर दुसरीकडे अन्याय होतोय की काय असं वाटतं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की यातून सुवर्ण मध्यसुद्धा काढता येत नाही. विभा उठली तेव्हा तिला थोडा थकवा जाणवत होता. नाही म्हटलं तरी आता शरीरात जडपणा आला होता. पाय सुजले होते. त्यात काल झालेली दगदग. तिने घड्याळात पाहिलं, 8 वाजून गेले होते. घाईतच ती उठली. पाहते तर आईंनी चहा पोहे करून ठेवले होते. आई, मला डोळाच लागला, जाग नाही आली. हसत हसत ती म्हणाली, असू दे ना, आता आरामच करायचा आहे बेटा तुला. मी काय म्हणते, आज तू ऑफिसला सुट्टी घे, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. तसंही आज विभाला थकल्यासारखंच वाटत होतं. ठीक आहे, मी सुट्टी टाकते हां. पण हे काय, मोनू भैया डबा घेऊन गेले नाहीत. कसे जाणार? मलाच उठायला उशीर झाला. बिचारे उपाशी गेले असतील. आता बाहेर काय खातील? एक तर त्यांना ॲसिडिटीचा त्रास होतो. चुकलंच माझं. स्वतःशीच ती बडबडत राहिली. तुला मोनूची एवढीच काळजी वाटते तर त्याच्याशी लग्न का नाही करत? सासूबाई भलतंच काहीतरी पटकन बोलून गेल्या आणि विभाच्या हातातला चहाचा कप धडकन खाली पडला. आई, ती मोठ्याने म्हणाली. हो, बोलायला कडवट वाटते आणि ऐकायला तिखट. पण मी एक निर्णय घेतलाय बेटा, सगळ्यांच्या भल्यासाठी. तूही तो मान्य करावास अशीच माझी शेवटची इच्छा आहे. मन घट्ट करून त्यांनी निर्णय सांगितला. मी मोनूशी बोलले, तू आणि मोनू लग्न करा. जवळजवळ किंचाळतच विभा म्हणाली, नाही, हे शक्य नाही. मकरंद सोडून मी बाकी कुणाचाही विचार करू शकत नाही. आणि मोनू भैया तर मला भावासारखे आहेत. काय बोलताय काय तुम्ही आई? तिचाही आवाज चढला होता. विचार करूनच बोलतेय.
काल लोकांनी आरसा दाखवला, उद्याही हेच होत राहणार. बेटा, अख्खं आयुष्य जायचंय. अजून तिशीलासुद्धा पोचली नाहीस तू. पुढे त्या बाळाचं कसं होणार? एकटीने राहणं तेवढं सोपं नाही ग. उद्या मानसची बायको आली तर तुझा आणि तुझ्या बाळाचा जाचही होऊ शकतो. हे सगळं मकरंदला आवडेल का? त्याचा आत्मा तुझ्यासाठी आणि बाळासाठी तडफडत राहील. हे बघ, तुझ्या आईबाबांनी तुझं दुसरं कुठेतरी लग्न ठरवलं असतं, तसा विचार केला असता तरी माझी काही हरकत नव्हती ग. पण तसंही काही दिसत नाही. मुख्य म्हणजे मला असं वाटतं, मकरंदचं बाळ आपल्याच घरात वाढावं, तेही मानाने. तुला कुणीही उपरेपणाची वागणूक दिलेली मला सहन नाही होणार. तुझ्याकडे आता 2 पर्याय आहेत. एक तर तूच योग्य स्थळ पाहून लग्न कर किंवा मोनूशी लग्नाला तयार हो. आईंचं बोलणं ऐकून विभा रडू लागली. सासूबाईंना पण रडू फुटलं. तिला घट्ट पोटाशी धरत त्या म्हणाल्या, हे सगळं बोलणं मलाही सोपं नाही ग बेटा, पण यातच सगळ्यांचं भलं आहे. आज जेवढ्या गोष्टी सोप्या वाटतात, उद्या त्या सगळ्या कठीण होऊन बसणार आहेत. पदोपदी ते बाळ विचारेल, माझे बाबा कुठे आहेत? काय सांगशील त्याला? तुमच्यापेक्षा 4 पावसाळे अधिक बघितले म्हणून स्वतःच्या मनावर दगड ठेवून बोलतेय. या गोष्टी बोलणं एका आईसाठी सुद्धा सोप्या नाहीत. पण कळतंय ना, सगळ्यांचं हित इथेच आहे. कितीतरी वेळ मग त्या विभाला थोपटत राहिल्या. अगदी त्या संध्याकाळपासून मानसचं आणि विभाचं एकमेकांबरोबरचं वागणं बदललं. दोघांच्या नात्यात खूप अवघडलेपण आलं. मोनू भैया, वांग्याची भाजी छान झाली आहे, आणखीन घ्या, असं म्हणत हक्काने त्याच्या ताटात भाजी वाढणारी वहिनी आता फक्त भाजीचं पातेलं पुढे करत होती. वहिनी, माझ्यासाठी मस्तपैकी खीरपुरी कर, असं हक्काने सांगणारा दीर आता नजर चोरत होता. एक दिवस मानस ऑफिसला निघाला. वेळ साधून विभासुद्धा त्याच्या पाठोपाठ खाली उतरली. पुढे जाऊन ती ऑटो पकडणार तेवढ्यातच विभाने त्याला हाक मारली, मोनू भैया थांबा. मानस वळला. वहिनी आपल्या मागून येते याची त्याला पुसटशी कल्पना नव्हती. वहिनी, का पळतेस? त्रास होतोय का काही? त्याने विचारलं. काही त्रास होत नाहीये मला. मला फक्त तुमच्याशी 5 मिनिटं बोलायचं आहे. या जरा बाजूला, असं म्हणत तिने त्याला बाजूला घेतलं. ठीक आहे, पुढच्या स्टॉपवर चालत जाऊ, तिथे फार गर्दी नसते, तो म्हणाला. तिने बोलायला सुरुवात केली. मोनू भैया, आई जे काही बोलतायत ते मला पटत नाही आहे. अहो, माझ्या दुर्दैवाचा रोडा मी तुमच्या नशिबामध्ये का आणू? आईच्या शब्देमुळे तुम्ही तयार झालात, बरोबर ना? पण तसं करू नका हो. या नात्याने तुम्ही कधीच सुखी होऊ शकणार नाही. तुमचं काय, मलासुद्धा हे झेपणारं नाही. आपलं नातं वेगळं आहे. मी तुम्हाला भैया म्हणते, त्या अधिकाऱ्याने तुमच्याशी वागते. आता वेगळं नाव देऊन मला आपल्या या नात्याचा अपमान नाही करायचा. तुम्ही आईंना स्पष्टपणे नकार द्या. मी सुद्धा सांगेन. आपण दोघं मिळून बोलू. समजावू आईंना, समजतील त्या, विभा बोलत होती. मुळात हा आपल्या सुखाचा प्रश्न नाही आहे. आपल्याला जे काही आता करायचं आहे ते बाळासाठी. आईने जे काही ठरवलं असेल त्यात तिने बाळाचा विचार अग्रस्थानी केला असेलच ना. हे नातं स्वीकारणं मलाही जड जाणार आहे. पण आयुष्यात काही तडजोडी कराव्या लागतात. आपल्यासाठी नाही, आपल्यांसाठी. आपलं नातं नाही जुळलं तर पुढे बाळाचं आणि तुझं काय? त्याच्या भविष्याचं काय? हा प्रश्न तर सुटत नाहीच ना. तेव्हा स्वतःला दोष देणं बंद कर. जे होईल जसं होईल त्याला सामोरं जाऊया, असं म्हणून त्याने ऑटो थांबवली आणि म्हणाला, मॅडमना ऑफिसपर्यंत सोडा. विभाला पुढे काही बोलता आलं नाही. ऑटोत बसून ती बिचारी निघून गेली. पण जे काही घडत होतं त्याने ना मानस खुश होता ना विभा. तिला तर फारच त्रास होत होता. अशा पद्धतीने आपली जबाबदारी, आपल्या बाळाची जबाबदारी इतर कुणावर का पडावी? त्यांनी त्यांचं आयुष्य तडजोडीसाठी का मांडावं? हेच मुळी तिला पटत नव्हतं. रोज संध्याकाळी दिवा लावताना ती देवाकडे प्रार्थना करायची, देवा, या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढ. मोनू भैयांवर हे नातं मला लादायचं नाही आहे. आमचं नातं पवित्र आहे, भावा बहिणीचं आहे. कोणत्या तरी परिस्थितीत अडकलो आहोत म्हणून हे नातं वेगळ्या पद्धतीने स्वीकारायला लावू नकोस. विचारानेच तिचं डोकं दुखायला लागायचं. सुशीलाताईंचं ठरलं होतं, साध्या पद्धतीने गुरुजींना बोलवून देवळात लग्न लावून द्यायचं आणि बाळाच्या जन्मानंतर लग्न रजिस्टर करायचं. त्यांनी गुरुजींना बोलवून सगळी गोष्ट सांगितली. 15 दिवसानंतरचा चांगला मुहूर्त पाहिला. संध्याकाळी ही गोष्ट जेव्हा सुशीलाताईंनी त्या दोघांना सांगितली, दोघांनाही ती ऐकणं जड गेलं.
विभाला अधिकच. मकरंद जाऊन अजून वर्षही झालं नव्हतं आणि हे सगळं असं घडलं होतं. रोज सकाळ संध्याकाळी ती देवाकडे प्रार्थना करत होती. ऑफिस सुटल्यानंतर विभा आपल्याच विचारात चालली होती. तेवढ्यात मागून कुणीतरी तिला हाक मारली. "वहिनी." तिने मागे वळून पाहिलं. कुणीतरी 25-26 वर्षांची मुलगी होती. तिला जरा आश्चर्यच वाटलं. ह्या मुलीने नक्की आपल्याच हाक मारली का, तेही वहिनी म्हणून? म्हणूनच विभाने आजूबाजूला पाहिलं. ती मुलगीच म्हणाली, "तुम्हालाच वहिनी म्हटलं मी." विभाला पुन्हा एकदा आश्चर्य वाटलं. "तुम्ही ओळखता मला?" "हो, मी तुम्हाला ओळखते, तुम्ही मला ओळखत नाहीत. मी ऋतुजा." असं म्हणत ऋतुजाने आपली ओळख करून दिली. "ऋतुजा? कोण ऋतुजा?" "सांगते. आपण हॉटेलमध्ये बसून बोलूया का?" विभाला जरा विचित्रच वाटलं. "सॉरी, अनोळखी माणसांबरोबर मी कुठेही जात नाही," ती म्हणाली. "मी अनोळखी नाही वहिनी, मानसची होणारी बायको आहे." ते ऐकून विभाला धक्का बसला. मग तिच्याही नकळत ती ऋतुजाबरोबर तिच्या मागोमाग चालू लागली. ऋतुजाने चहाची ऑर्डर दिली. "मला माहिती आहे, या अशा परिस्थितीत एका मागोमाग एक धक्के देणं तुमच्या हेल्थच्या दृष्टीने बरोबर नाही. पण काय करायचं, परिस्थिती आपल्या सगळ्यांनाच हिंदकाळे देत आहे. मी तरी काय करू? गेली 3 वर्ष मी आणि मानस एकमेकांच्या प्रेमात आहोत. इनफॅक्ट आम्हाला यावर्षी लग्नसुद्धा करायचं होतं. पण दादांचं असं घडलं आणि आपलं घर कोलमडलं. त्यानंतरसुद्धा आम्हाला बोलायचं होतं, पण मीच म्हटलं होतं, बहिणींची डिलिव्हरी होऊन जाऊ देत. एकदा का बाळ आलं की सगळीकडे आनंदी आनंद होईल आणि मग त्या आनंदात आपण आपल्या आनंदाची बातमी देऊन टाकू. पण त्याआधी मामा गेले आणि मग आईने एक वेगळाच आणि विचित्र निर्णय घेतला. मानस लग्नाला तयार झाला आहे तो नाईलाजाने. तुम्हालाही माहिती आहे. एरवी तो तयार झाला असता तर ठीक होतं. पण आता परिस्थिती तशी नाही. आमचं एकमेकांवर प्रेम आहे. स्वतःचं प्रेम डावलून तो या लग्नात कधीही खुश राहू शकणार नाही. आणि मला माहिती आहे ना, तुमचंही त्याच्याशी वेगळं नातं आहे. आईंना जी भीती आहे की बाळाचा सांभाळ कसा होईल, त्याची काळजी घेतली जाईल की नाही, किंवा तुम्हाला मानसच्या लग्नानंतर काही त्रास होईल का, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज मी द्यायला आली आहे. वहिनी, या क्षणापासून आपल्या दोघांमध्ये बहिणीचं नातं तयार झालं. तुमचं बाळ माझं असेल. विश्वास ठेवा. वचन देते, कधीही तुम्हाला त्या घरात उपरेपणा किंवा अपमान सहन करावा लागणार नाही. तुमचा मान जसा होता तसाच राहील. नुसतं बोलत नाही आहे मी. आपण कायदेशीर प्रोसेस करूया. जे राहतं घर आहे ना, ते तुमच्या नावावर होईल. म्हणजे पुढे आपल्या बाळाला मिळेल ते. मला पैसा, अडका, संपत्ती काही नको. मला फक्त माझा मानस हवा आहे. त्याच्याशिवाय मी नाही जगू शकत. मी हात जोडते, काहीही करा. मला आणि मानसला वेगळं नाही व्हायचं." रडत रडत ऋतुजा हात जोडू लागली. विभाला सुद्धा रडू फुटलं. तिने ऋतुजाचे हात घट्ट धरले. "अगं वेडाबाई, हात काय जोडतेस? मोनू भैयांवर तुझाच अधिकार आहे. मी कधीच तुमच्यामध्ये आले नसते आणि येणारही नाही. आणि आता तुमचं दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे हे कळल्यावर इतर कुणालाही मीच मध्ये येऊ देणार नाही. मोनू भैयांच्या लग्नात त्यांची करवली म्हणून उभी राहीन त्यांच्या पाठीशी." विभा असं म्हणताच ऋतुजा उठली. तिला घट्ट मिठी मारली. "पण आता मानसला कसं तयार करायचं? जोपर्यंत तुमची चिंता त्याला भेडसावत राहणार तोपर्यंत तो या लग्नाला तयार नाही होणार," ऋतुजा म्हणाली. विभासुद्धा मग काळजीत पडली. मग ऋतुजाने एक आयडिया सांगितली. "बहिणी, आयडिया थोडी रिस्की आहे, पण ट्राय करायला काही हरकत नाही. माझा एक मित्र आहे, म्हणजे माझ्या मित्राचा मित्र, स्टेज ॲक्टर आहे. मी त्याच्याशी तुझी ओळख करून देते. आपण फक्त 1-2दा नाटक करायचं. म्हणजे तू सांगायचं की मला मानसशी लग्न करता येणार नाही कारण माझं रोहनवर प्रेम आहे. एकदा का रोहनबरोबर मानसने तुला पाहिलं, त्याची खात्री झाली की तू त्याच्याबरोबर सुखी राहू शकशील, की मग त्याच्या मनात असलेली अपराधीपणाची भावना कमी होईल आणि तो माझ्याशी लग्नाला तयार होईल. आपण सगळे या विचित्र परिस्थितीत अडकलो आहोत, तिथून आपल्या सगळ्यांची सुटका होईल," ऋतुजा म्हणाली. "ए बाई, काहीतरी काय बोलतेस? असं कोणत्याही माणसाला मी कसं म्हणू माझं याच्यावर प्रेम आहे म्हणून? आणि हे खोटं किती काळ चालणार? कधी ना कधी सत्य बाहेर पडेलच. आणि तो माणूस तरी हे सगळं करायला का तयार होईल?" विभाने सगळे लॉजिकल प्रश्न विचारले. "वहिनी, हा एकच मार्ग आहे ग. तुला कोणता दुसरा मार्ग सुचतोय का? मुळात आपल्याकडे वेळसुद्धा नाही. आई तुमचं लग्न ठरवून मोकळ्या झाल्यात. आपण विचार करत राहिलो तर पाणी डोक्यावरून जाईल. तुला फक्त एकदाच खोटं बोलायचं आहे, पण त्याने आमचं नातं वाचेल ग. आणि जेव्हा सत्य बाहेर पडेल तेव्हा मानस आणि माझं लग्न झालेलं असेल
एकदा का मानसला खात्री पटली की तू सुरक्षित आहेस, तू तुझा निर्णय घेतलेला आहेस, की मग तो टेन्शन फ्री होईल. आणि मीही वेळ काढणार नाही. आम्ही लगेचच लग्न करू. आधी देवळात मग कोर्टात. राहता राहिला प्रश्न रोहनचा. तो तयार होईल, कारण सध्या त्याला पैशाची गरज आहे. त्याचा मुलगा आजारी असतो. त्याच्या ट्रीटमेंटसाठी त्याला पैसे हवे आहेत. त्याला जेवढे पैसे लागतील तेवढे मी देईन. त्या निमित्ताने का होईना त्याच्या मुलाची ट्रीटमेंट होईल. त्याचंही भलं होईल, ऋतुजा म्हणाली. अगं पण पैसे आणायचे कुठून एवढे, विभाने विचारलं. पैशाची काळजी नको ग करूस. मानसपेक्षा पैसा महत्त्वाचा नाही मला. माझ्या अकाउंटमध्ये आहेत तेवढे पैसे. तू फक्त नाटकासाठी तयार हो, ऋतुजा म्हणाली. ऋतुजा, मला खूप भीती वाटते. अगं खोटं मी बोलेन, पण पुढे त्याचे काय परिणाम होतील. आईंचा माझ्यावरचा विश्वास कायमचा उडेल. मोनू भैया काय म्हणतील, काळजीने विभाने विचारलं. मग काय करायचं वहिनी, दुसरा काही पर्याय आहे का. मग एक असं काम करू, आपण भेटलो हे विसरून जाऊ. तू मानसशी लग्न करायला तयार हो. यापेक्षा मी जास्त काहीच बोलू शकत नाही, ऋतुजा म्हणाली. नाही ग, रागावू नकोस. मोनू भैया आणि तुझ्यात मला कधीच यायचं नव्हतं. मुळात मला मोनू भैयांशी लग्नच करायचं नाही. ठीक आहे, तू म्हणतेस तसंच करू. पुढे मागे जर कधी कळलं तर मी मोनू भैयांच्याच हिताचा विचार केला असं मी सांगेन. आई समजून घेतील मला, मन घट्ट करत विभा म्हणाली. तसं ऋतुजाने तिला पुन्हा एकदा मिठी मारली. पुढचा प्लॅन ठरला होता. विभा मानसला रोहनबद्दल सांगणार होती. त्याआधी ती रोहनला भेटून घेणार होती. ऋतुजाने दिलेला नंबर सेव्ह करून तिने ऋतुजाचा मेसेज मात्र डिलीट करून टाकला. रोहन साठे नाव कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतंय का. मग तिचंच तिला हसू आलं. केवढं कॉमन नाव आहे हे. जगात किमान 50 तरी रोहन साठे असतील. दुसऱ्याच दिवशी ऋतुजाने ऑफिसमधून फोन केला आणि सांगितलं, तो रोहन साठे तुझ्या ऑफिसच्या खाली आला आहे. ब्लू शर्ट घातलंय त्याने. तुम्ही भेटा. पुढचा प्लॅन तर तुला माहीतच आहे. विभाचं हृदय धडधडत होतं. आपण करतोय ते चूक का बरोबर काही कळत नव्हतं. अगदी नाटकात सुद्धा आपलं इतर कुणावर प्रेम आहे सांगायची तिला भीती वाटत होती. इच्छा देखील होत नव्हती. पण मोनू भैयांसाठी हे सगळं करावं लागणार होतं. ती खाली उतरली. इकडे तिकडे पाहिलं. निळा शर्ट घातलेला एक माणूस तिला दिसला. थोडासा लठ्ठ, केस तपकिरी झालेले. ती पुढे आली. आपण रोहन साठे का. आणि आपण विभा, गॉगल काढत त्याने विचारलं. दोघांनाही एकमेकांचा चेहरा परिचित वाटला. आपण याआधी कुठे भेटलो आहे का, रोहनने विचारलं. बहुतेक नाडकर्णी कॉलेजमध्ये. दोघेही एकदम उद्गारले तशी एकमेकांची ओळख पटली. अरे रोहन तू, विभा तू. आणि मग त्यांच्याही नकळत एकमेकांना टाळ्या देणं झालं. योगायोग म्हणतात तो यालाच का. बघ ना, केवढ्या वर्षांनी भेटतोय आपण. चल, आपण इथे बोलत का बसलोय. इथे मागे देऊळ आहे, तिथे बसून बोलूया. स्वतःला सावरत ती मग चालू लागली. पायऱ्या उतरताना मात्र त्याने तिला आधार दिला. सावकाश हं, कितवा महिना चालू आहे, त्याने विचारलं. 8वा, ती म्हणाली. दोघेही मग देवळात गेले. तू बरं ओळखलंस मला. मी तर केवढा जाड झालो आहे, रोहनने विचारलं. अरे त्यावेळेसचा मिस्टर कॉलेज किंग होतास तू. कितीतरी एकांकिका स्पर्धेत तुला बक्षिसं मिळाली आहेत. तुझं ते खोटी बायको नाटक अजूनही आठवतं मला. काय हसले होते मी, असं म्हणत ती हसू लागली. हो ना, तेच नाटक आता सत्यात करतोय, तो असं म्हणताच ती एकदम शांत झाली. बघ ना, कोणत्या परिस्थितीत भेटलो आपण. ऋतुजाने मला सगळं सांगितलं. मानस आणि ऋतुजासाठी तू एवढी मोठी रिस्क घ्यायला तयार झाली आहेस. कमाल आहे तुझी. पण खरं सांगू, तुझा निर्णय योग्यच आहे. ते दोघं एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांचं लग्न झालं पाहिजे गं. त्यासाठी आपल्याला थोडं खोटं बोलावं लागलं तरी हरकत नाही, रोहन म्हणाला. हो ना रे. मोनू भैया आणि माझं नातं भावा बहिणीसारखं आहे. आमच्या आईने हे मध्ये काहीतरीच काढलं. माझ्या बाबतीत घडलं ते दुर्दैवी होतं. पण त्याची शिक्षा मोनू भैयांना आणि ऋतुजाला का द्यायची. माझ्या बाळाचा सांभाळ करायला मी एकटी समर्थ आहे, ती म्हणाली. बाळाचा विषय निघताच तिने रोहनला विचारलं. काय रे, पण तुझ्या बाळाला काय झालं आहे. म्हणजे ऋतुजा सांगत होती ट्रीटमेंट वगैरे. जाऊ दे ना. खरं सांगू, मी तिला म्हटलं होतं की काम जोखमीचं आहे. मी एवढे पैसे चार्ज करेन. पण आता तू भेटलीस, त्या दोघांचा हेतू कळाला. मनापासून वाटतं त्या दोघांचं भलं व्हावं. तेव्हा मी त्यांच्याकडून नाही घेणार पैसे. काळजी नको करूस. माझं मी करीन मॅनेज, तो म्हणाला. रोहन, हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. उत्तर द्यायला तू टाळतोयस का, तिने विचारलं. हो, काही पर्सनल गोष्टी मला शेअर करायच्या नाही आहेत.
तो असं म्हणाल्यावर मात्र ती शांत झाली. आय एम सॉरी, ती म्हणाली. बरं, आता पुढचा प्लॅन सांगतो. ऋतुजा काहीतरी कारण सांगून मानसला ब्लॅक कॅफे हॉटेलमध्ये बोलावणार आहे. आपण तिथे अगोदरच हजर असणार आहोत. मानस आपल्याला पाहील आणि तो विचारेलच. तेव्हा मग तू आपल्या खोट्या नात्याचा गौप्यस्फोट करायचा, ओके? ती हो म्हणाली. वेळ काढून चालणार नव्हतं, त्यामुळे ऋतुजाने शनिवारचाच प्रोग्राम ठरवला. ठरल्याप्रमाणे विभा आणि रोहन ब्लॅक कॅफे हॉटेलमध्ये येऊन बसले. ऋतुजाही दुसऱ्या टेबलवर आली होती. एकमेकांच्या दुरून खाणाखुणा चालल्या होत्या, पण मानस अजून आला नव्हता. 10-15 मिनिटं झाली तशी ऋतुजाची चळवळ वाढू लागली. विभासुद्धा अस्वस्थ होऊ लागली. अर्धा तास झाला, पाऊण तास झाला, 1 तास झाला. त्यानंतर मात्र ऋतुजाचे पेशन्स संपले. मानसला फोन करून तिने विचारलं. तेव्हा तो म्हणाला, अगं माझ्या ऑफिसच्या मित्राचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे, त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेलो आहे, तेव्हा आज भेटणं होणार नाही. ऋतुजा जाम वैतागली. सगळ्या प्लॅनचा बट्ट्याबोळ झाला होता. मग तिघंही तिथून निघाले. पुन्हा सोमवारचा प्लॅन ठरला, पण सोमवारी ब्लॅक कॅफेमध्ये खूप गर्दी होती. म्हणून मग आयत्या वेळेस जागा बदलून आपण आनंदवन गार्डनमध्ये भेटूया असं ठरलं. ऋतुजा आनंदवनमध्ये डायरेक्ट पोचली. कॅफेमध्ये आलेले रोहन आणि विभा तिथून मग आनंदवनमध्ये चालत जाऊ लागले. विभा, तुला चालायला जमेल ना की ऑटो करूया? त्याने विचारलं. जमेल रे तसं, पण आज कंबर खूप दुखते माझी, कळवळून ती म्हणाली. हो का? मग ऑटो करायची किंवा मग टॅक्सी? काळजीने तो म्हणाला. रोहन, मला ना चक्कर येते, आपण कुठेतरी थांबूया का रे? माझ्या पर्समध्ये पाण्याची बाटली आहे, इलेक्ट्रॉल पावडरसुद्धा आहे त्यात, ती जरा मिसळून देतोस का? रोहनने मग एक सुरक्षित जागा शोधून एका कठड्यावर तिला बसवलं. इलेक्ट्रॉलचं पाणी दिलं, पण तिचा त्रास वाढतच होता. आता काय करायचं? रोहन, मला त्रास होतोय, माझ्या पोटात दुखतंय, मला कळा येऊ लागल्या आहेत. अरे बापरे, मग आता काय करूया? हॉस्पिटलमध्ये जायचं डायरेक्ट? त्याने विचारलं. बहुतेक तसंच करावं लागेल. तू मोनू भैयांना पण कळव. टॅक्सी सरळ सिटी हॉस्पिटलमध्ये घे, तिथल्याच डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे माझी, ती म्हणाली. रोहनने मग पटकन टॅक्सी बोलावली. सिटी हॉस्पिटल. ती टॅक्सीत बसली, पण तिला भयंकर त्रास होत होता, कळा येत होत्या. रोहनने तिचा हात हातात घेतला. आलोच हां, पण थोडा धीर धर, तो म्हणाला. पण मध्ये एवढं ट्रॅफिक. अहो दादा, चला लवकर, वैतागत तो टॅक्सीवाल्याला म्हणाला. हो साहेब, पण ट्रॅफिक पाहताय ना किती आहे ते. टॅक्सीवाल्याला पण परिस्थिती कळत होती. साहेब, ताईंना बसून बसून त्रास होतोय, तुम्ही एक काम करा, तुम्ही थोडं तिकडे सरका, त्यांना झोपायला जरा जागा द्या, त्यांचं डोकं तुमच्या मांडीवर घ्या. हे दोघे नवरा बायकोच आहेत असं समजून टॅक्सीवाला बोलत होता. विभाला जोरात कळा सुरू झाल्या. विचार न करता त्याने तिला आपल्या मांडीवर घेतलं. तिचं विव्हळणं त्याला सहन होत नव्हतं. सिटी हॉस्पिटल आलं तसं स्ट्रेचरचीही वाट न पाहता तिला उचलतच त्याने आत नेलं. डॉक्टर पेंडसे आहेत का? विभा तिथे येत असल्यामुळे डॉक्टर नर्सेसना ती ओळखीची होती. त्यांनी पटकन ॲडमिट करून घेतलं. नर्स एवढंच म्हणाल्या, बाळ बहुतेक खाली आले. रोहन घाबरला. ओटीमध्ये नेल्यानंतर त्याने पटकन मानसला फोन केला. ऋतुजाकडून त्याचा नंबर घेतलाच होता. इथे ऋतुजा त्याला फोनवर फोन करत होती. आता मानस गार्डनमध्ये आला आहे तर ही दोघं कुठे राहिली असं ऋतुजाला वाटत होतं. ऋतुजा आणि मानस दोघेही एकत्रच होते. रोहनचा फोन आला तेव्हा मानसला सुरुवातीला कळलंच नाही की हा रोहन कोण, वहिनीशी याचा काय संबंध, पण विचार करायला वेळ नव्हता. ऋतुजालाच घेऊन तो चटकन सिटी हॉस्पिटलमध्ये पोहोचला. कंडिशन थोडी क्रिटिकल आहे. 8व्या महिन्यात डिलिव्हरी म्हणजे थोडं रिस्क असतं. कुणी काही बोलत होतं. मानस अखंड देवाचा धावा करत होता. ऋतुजा त्याला धीर देत होती. रोहन समोर होता, पण तो कोण आहे, त्याने नेमकं विभाला तिथे कसं आणलं, हे सगळं विचारायची सध्या मानसमध्ये ताकद नव्हती. त्याला वहिनी आणि बाळ या दोघांची सध्या काळजी लागून राहिली होती. डॉक्टर बाहेर आले आणि त्यांनी हसून कॉंग्रॅच्युलेशन्स केलं. मुलगा झाला असं म्हणाले तेव्हा इतका वेळ साठवलेले अश्रू मानसच्या डोळ्यातून घळाघळा बाहेर पडले. आनंदाने त्याने ऋतुजाला मिठी मारली. मग मात्र तो भानावर आला. दोघेही सुखरूप आहेत हे कळल्यावर त्याला खूप आनंद झाला होता. त्याने आईला सुद्धा कळवलं. मी थोड्या वेळाने घरी येतोच आणि मग तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन येतो असं म्हणाला. सगळी चिंता मिटली होती. तेव्हा तो रिलॅक्स झाला आणि मग त्याला समोर असलेल्या रोहनची आठवण झाली. तोपर्यंत रोहन आणि ऋतुजा एकमेकांना ओळखत नाहीत असंच दाखवत होते. त्यामुळे त्याने डायरेक्ट रोहनलाच प्रश्न केला, आपण कोण,
मी आपल्याला ओळखलं नाही. याआधी आपण कधी भेटलोही नाही. खरं तर तुमचे खूप उपकार. वहिनीला वेळेवर ट्रीटमेंट मिळाली तुमच्यामुळे. मानसच्या सगळ्या प्रश्नांनी रोहन जरा गडबडला. त्या लोकांनी ज्या पेपरची तयारी केली होती तो पेपर आलाच नव्हता. पेपर भलताच फुटला होता. आता मी अनोळखी आहे किंवा नुसताच ओळखीचा आहे असं म्हटल्यावर पुढे त्यांनी ठरवलेला प्लॅन फसणार होता. आणि आता सगळं ठरल्याप्रमाणे सांगितलं तर त्या शब्दाला उभं राहावं लागणार होतं. त्याने क्षणभर ऋतुजाकडे पाहिलं. ती सुद्धा गोंधळली होती. मग त्यावेळेस जे सुचेल ते रोहन बोलून गेला. मानस, खरं तर ही वेळ आणि जागा या गोष्टी बोलण्यासाठी बरोबर नाहीत. पण तरीही सांगतो, मी आणि विभा एकमेकांचे मित्र आहोत. बरेच वर्ष आमची ओळख होती, पण त्यानंतर कॉन्टॅक्ट तुटला. अलीकडेच ऑफिसच्या कामाच्या निमित्ताने आमची पुन्हा ओळख झाली. आमची मैत्री पुन्हा जुळली गेली आणि आता एवढं बोलून मग तो शांत झाला. आता काय? थोड्याशा रागाने मानसने विचारलं. अरे मानस, त्यांच्यावर एवढा चिडतोयस काय? तू असं भडकलास तर त्यांना जे बोलायचं आहे ते बोलू शकणार नाही. असं म्हणत ऋतुजाने प्लॅनप्रमाणे जे ठरलंय तसंच सांग असा इशारा केला. हे बघा मानस, तुम्ही चिडू नका, पण माझं विभावर प्रेम आहे आणि विभाचं माझ्यावर. तो असं म्हणताच मानस ओरडला. काय? ऋतुजाला मात्र आनंद झाला होता. सगळं प्लॅनप्रमाणे घडीने कधी बोलली नाही आम्हाला, ऋतुजा मध्येच म्हणाली. हो, कारण जे काही प्रसंग तिच्यावर बेतले होते त्यानंतर प्रेम, लग्न या गोष्टींवरून तिचा विश्वास उडाला होता. शिवाय घरातून एक वेगळंच प्रेशर, दबाव तिच्यावर येत होतं. तिला हे सगळं तुम्हाला सांगायचंच होतं, पण तसा चान्स मिळत नव्हता. मग आम्ही ठरवलं की 1-2 दिवसात तुम्हाला भेटायचं आणि सगळं खरं सांगून टाकायचं. खरं तर आज आम्ही त्याच संदर्भात बोलणं करायला आलो होतो, पण नेमका तिला त्रास होऊ लागला आणि मग आम्हाला इथे यावं लागलं. काही खरं, काही खोटं, सगळं रोहन एका दमात बोलून गेला. अहो, पण तुम्ही कोण नेमके? करता काय? तुम्ही वहिनीला खुल्या मनाने ॲक्सेप्ट करायला तयार कसे झालात? छे, मला काहीतरी गडबड वाटते. मानस असं म्हणताच रोहन आणि ऋतुजा चांगलेच पापले. पण रोहनने विषय कॉन्फिडंटली धरून ठेवला. अहो, एवढा अविश्वास दाखवायला झालं काय? मी म्हटलं ना, आमची ओळख आत्ताची नाही, कॉलेजपासूनची आहे. मी काही खूप चांगल्या पदावर नाही, पण संसार सांभाळू शकेन एवढं कमवतो. माझी चौकशी तुम्ही करू शकता, पण एवढं सांगतो, स्वतःचं राहतं घर आहे आणि चहा सोडल्यास मला बाकी कोणतंही व्यसन नाही. तुम्ही आधी चौकशी करा आणि मग निर्णय घ्या. रोहनच्या बोलण्यावर आता मानसला हळूहळू विश्वास वाटू लागला होता. पण मग असंच होतं तर वहिनी आपल्याशी बोलली का नाही? की आईच्या दबावामुळे तिला बोलता आलं नसेल? त्या दिवशी तिला काहीतरी सांगायचं होतं खरं, पण त्याआधीच आपण ऑटो बोलवून तिला ऑफिसमध्ये पाठवून दिलं. आपणही तिच्याशी फार तुटकपणाने वागत होतो. ती तरी आपल्याशी कसं बोलणार बिचारी? मानस विचार करत होता. तेवढ्यात ऋतुजाने त्याला थोपटलं. मला वाटतं आपण वहिनींची सुद्धा या मुद्द्यावर बोलायला हवं. तिच्या मनाविरुद्ध काही व्हायला नको ना, ऋतुजा म्हणाली. हां, बघू, असं म्हणत मानसने तो विषय तिथेच थांबवला. रोहन, मला वाटतं तुम्ही पण आता थकला असाल, तुम्ही निघा घरी. पण पटकन रोहन म्हणाला, असं कसं निघणार? विभाला आणि बाळाला भेटल्याशिवाय मी नाही निघणार. त्याचं तो प्रेम आणि कॉन्फिडन्स पाहून मानसला थोडं बरंच वाटलं. तोही हसला. डॉक्टरांनी परवानगी दिल्यानंतर सगळेजण विभाला भेटून आले. ऋतुजा आणि मानस बाहेर आल्यानंतर काय घडलंय याची कल्पना रोहनने विभाला दिली. बिचारी आधीच टेन्शनमध्ये. हे ऐकून तर ती आणखीनच घाबरली. पण रोहनने तिच्या खांद्यावर हात ठेवत धीर दिला. विभा, काळजी करू नकोस, सगळं ठीक होईल. आता मी निघतो, पण उद्या भेटायला येईन हं, असं म्हणत रोहन निघून गेला. सुशीलाताईंना तर खूप आनंद झाला होता. पण 10-12 दिवसांवर आलेलं लग्न आता पुढे ढकलावं लागणार होतं. शेवटी आपल्या हातात काय असतं? जे देवाच्या मनात असतं तेच होतं. दुसऱ्या दिवशी मानस हॉस्पिटलमध्ये थांबला. सुशीलाताई घरी येऊन पथ्याचं जेवण पाहू लागल्या. त्यावेळेस रोहन भेटायला आला. तो आला पाहून मग मानस थोडा वेळ बाहेर थांबला. त्याला खरं तर वहिनीशी खूप बोलायचं होतं, विचारायचं होतं, पण या विषयावर असं कसं बोलायचं असा प्रश्न त्याला पडला. त्याला वाटलेलं वहिनी स्वतःहून काहीतरी बोलेल, सांगेल, पण कालच्या दिवसात तरी ती काही बोलली नव्हती. मानस बाहेर गेला आहे याची खात्री करून मग वेळ साधून रोहनने बोलायला सुरुवात केली. विभा, जे काही झालं त्यामुळे तू खूप टेन्शनमध्ये असशील नाही? खरं तर मी पण होतो, पण अशा परिस्थितीत काय करावं ते मला कळलंच नाही गं.
खोटं बोललो त्याचा त्रास होतोय, पण खरं बोललो असतो तर ऋतुजा आणि मानसचं लग्न झालं नसतं. तो म्हणाला, जाऊ देत, आता विचार करून काय फायदा. जे झालं ते झालं. आता त्या खोट्यावरच स्टँड घेऊन काही दिवस तरी कायम राहूया. पुढे बघता येईल काय करायचं ते. अरे पण तू रोज इथे कशाला येतोस? तुझी बायको काय म्हणेल? तू तुझ्या मुलाची काळजी घे ना. विभा म्हणाली, त्याचीच तर काळजी घ्यायला आलो आहे ना. त्याचं ते बोलणं ऐकून ती चपापली. हो विभा, माझं लग्न झालेलं नाही. मला कुणीही मुलगा नाही. मी खोटं बोललो तुझ्याशी आणि ऋतुजाशी. मला खरं तर नवीन बिझनेस स्टार्ट करायचा होता. त्यासाठी रोलिंगमध्ये मी काही पैसे घेतले होते, पण दुर्दैवाने ते फेडता आले नाही. मग कर्जबाजारी झालो. त्यातलं काही कर्ज फेडलं, पण लाखभर रुपये कमी पडत होते. म्हणून मग ऋतुजाला थाप मारली की मुलाच्या ट्रीटमेंटसाठी पैसे हवे आहेत म्हणून. मला झालेला लॉस भरण्यासाठी पैसे हवे आहेत असं सांगितलं असतं तर कदाचित कुणी मदतीला तयार झालं असतं की नाही अशी त्यावेळेस भीती वाटली होती. म्हणून मग मुलाचं खोटं कारण पुढे केलं. पण खरं सांगू, आता मनात कोणतीही भीती नाही. मी तुझ्याकडून किंवा ऋतुजाकडून कोणतेही पैसे घेणार नाही. हो, थोडे पैसे कमी पडतायत. ते माझं घर गहाण टाकीन आणि आधी कर्जातून मुक्त होईन. बंद पडलेला बिझनेस पुन्हा चालू करीन. यावेळेस मला खात्री आहे की मागे केलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत. यावेळेस माझ्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल. मी खोटं बोललो त्याबद्दल सॉरी, पण तुझ्यापासून आता मला काही लपवायचं नाही. आपण इतक्या वर्षांनी भेटलो, अगदी 2-3दाच भेटलो, पण नीरस झालेलं माझं आयुष्य अचानक छान छान वाटू लागलं. आणि काल जेव्हा तुझ्या वेदना पाहिल्या तेव्हा मी तुझ्याशी त्या वेदनांशी समरूप होऊन गेलो. असं वाटलं या वेदना आपल्याच आहेत. हे बाळ माझंच आहे. तेव्हाच ठरवलं, तुझी इच्छा आणि मान्यता असेल तर या आपल्या खोट्या नाटकाला खरं नाव द्यायचं. माझा स्वीकार करशील विभा? त्याने विचारलं. काय बोलू रोहन? मकरंद गेल्यानंतर पहिल्यांदा तुझ्याबरोबर सेफ वाटलं. तुझ्या सहवासात इतक्या दिवसांनी पहिल्यांदा मोकळेपणाने हसले मी. आपल्या नात्याला काय नाव द्यायचं किंवा आता माझ्या मनात कोणत्या भावना आहेत कळतच नाही आहे मला. खरं तर विचार करायला थोडा वेळ हवा होता, पण खरं सांगायचं तर तोही माझ्याकडे नाही. सध्या फक्त मला माझ्या बाळाचीच काळजी लागून राहिलेली आहे, ती म्हणाली. तसं असेल ना विभा, तर नको काळजी करूस. त्याला वडिलांचं प्रेम मी देईन. मी तुझी काळजी घेईन. अगं, कॉलेजचा रोहन फक्त वयाने मोठा झालेला आहे. मनाने अजूनही तो तसाच अल्लड बालिश प्रेमळ आहे. तिच्या डोक्यावर हात ठेवत तो म्हणाला. पण माझ्याशी खोटं बोलण्याची शिक्षा सगळ्यांना मिळणार आहे. असं म्हणत मानस आत आला. विभा आणि रोहन गडबडले. सॉरी मानस, तुला फसवायचं नव्हतं, रोहन म्हणाला. आणि वहिनी तू ग? विभाचे डोळे आपोआप जमिनीला खिळले. सॉरी मोनूदादा, तुमचं आणि ऋतुजाचं भलं व्हावं एवढीच इच्छा होती, ती म्हणाली. हो ना, मग तुमच्या प्लॅनमधला तिसरा गुन्हेगार कुठे आहे? आला नाही अजून तो? त्यालाही बोलावून घ्या. तो एवढं बोलला तेवढ्यातच ऋतुजा तिथे पोहोचली. या या, आपलीच वाट पाहत होतो, मानस म्हणाला. या सगळ्या प्लॅनचे सूत्रधार आपणच ना? तो असं म्हणताच ऋतुजा गोंधळली, घाबरली. रोहन आणि विभा हसू लागले. विभाने मग सगळं खरं सांगितलं. ऋतुजा सॉरी म्हणाली. रोहन, तुझ्यावर विश्वास आहे, पण तरी काळजी म्हणून विचारतो. माझ्या वहिनीची आणि आमच्या बाळाची जबाबदारी नक्की घेशील ना? तो एवढं बोलला आणि तेवढ्यातच झोपलेलं बाळ जागी झालं. रडू लागलं. विभा उठणार तेवढ्यात रोहनने त्याला अलगद उचललं आणि आपल्या छातीशी घट्ट धरलं. बाळ शांत झालं आणि पुन्हा झोपी गेलं. त्याने बाळाला पाळण्यात ठेवलं. याहून मोठा पुरावा काही हवा आहे का? रोहनने असं विचारताच मानसने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. ठीक आहे, आईशी पण लवकरच बोलेन मी, असं म्हणत त्याने मग ऋतुजाचा कान हलकेच पिरघळला. एवढे मोठे उपद्व्याप केलेस कशासाठी? मानसने विचारलं. तुझ्यासाठी रे राजा. तुझ्याशिवाय इतर कुणालाही नवरा म्हणून मी कधीच ॲक्सेप्ट करू शकले नसते. मानसने मग तिला जवळ घेतलं. म्हणाला, पण आता या रोहनच्या ॲक्टिंगची फी तुलाच भरायची आहे. आनंदाने भरीन, ऋतुजा म्हणाली. मानस, मी अगोदरच म्हटलंय, मला कोणतीच फी नको. माझी फी मिळाली मला, विभाकडे पाहत तो म्हणाला. विभा लाजली. रोहनचा हात आपल्या वहिनीच्या हातात देत मानस म्हणाला, काळजी करू नका. हलकेच लाजली. रोहनचा हात आपल्या वहिनीच्या हातात देत मानस म्हणाला, काळजी करू नका. बिझनेस आणि संसार सेट होईपर्यंत वहिनीचा हा मोनू भैया तुझी साथ आणि पाठ दोन्ही सोडणार नाही. समजलं?
चौघांचेही डोळे ओलावले होते, थोडे आनंदाने, थोडे दुःखाने. बऱ्याचदा ना आपण पदरात पडलंय तेच सुख मानायचा निष्फळ प्रयत्न करतो. पण चाकोरीबाहेर जाऊन इतरांच्या भल्याचा थोडा थोडा जरी विचार केला ना, तर देवही आपल्याला दुःखी कधीच करत नाही. तोही आपल्या नशिबाचा सुखाचा पदर योग्य वेळेस आपल्याला देतच असतो.